मुसळधार पावसाने पुन्हा पोलादपूरला झोडपले. महामार्गावरील काटेतळी फाट्याजवळ पाणीच पाणी. परतीच्या पावसाने पुन्हा पोलादपूर तालुक्यातील गावासह शहरालाही झोडपले. महामार्गावरील काटेतळी फाट्याजवळ सर्व्हिस रोडवर महामार्ग विभागाच्या गलथान कारभारामुळे पुन्हा रस्त्यावर पाणीच पाणी साचल्याने नागरिक, प्रवासी वर्ग यासह वाहन चालक संताप व्यक्त करत आहेत. तुफान पावसामुळे महामार्गावर पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर पोलादपूर शहराकडे येणाऱ्या चोळईकडून पोलादपूरकडे येणाऱ्या मार्गावर काटेतळी फाट्याजवळ गटार योग्य पद्धतीत नसल्याने रस्त्यावर पाणी तुंबून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दुपारनंतर अवघ्या 1 तासात झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पूरमय परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. तालुक्यात यावर्षीसुद्धा 4300 पेक्षा जास्त पाऊस पडला असून तालुक्यातील धरणाची कामे पूर्णत्वास न गेल्याने पावसाचे पाणी थेट नदीद्वारे समुद्राला मिळत असल्याने आगामी उन्हाळ्यात पुन्हा पाणी टंचाई तोंडवर काढण्याची शक्यता वाढीस लागणार आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. याबद्दल काय सांगाल? पावसाळ्यात पाणी नव्हतं तरी आत्ता एवढं पाणी, ह्याला प्रशासन जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे? प्रशासन लक्ष घालत नाही का? प्रशासन लक्ष बिलकुल घालत नाही. आणि जिकडे तिकडे रोडला खड्डे पडलेत, अपघात होत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, जीवितहानी होते. हे पाणी कशामुळे तुंबलं? हे पाणी गटारामुळे, यांनी गटारं बरोबर नाही काढलेली आहेत, त्याच्यामुळे पाणी तुंबतंय. गटारं स्वच्छ केलेलं नाही नगरपंचायतने? गटारं LNTचं आहे ते. LNTच्या मार्फत गटार काढले, त्याच्या तोंडावरतीच काय ओपन केलेलं नाही, ते पूर्ण पॅक करून ठेवलेलं आहे. ते पाण्याचा निचरा होण्याचं त्यांनी काय ठेवलेलंच नाही तिथे, साधनच नाही. याला जबाबदार LNT प्रशासन आहे. LNT प्रशासन आहे, रोडचं प्रशासन आहे. मग LNT प्रशासनाला आपण काय सांगाल? LNT प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन त्वरित त्याच्यावर कारवाई करून हे पूर्ण गटार आहे ती साफ करून. हेच कशाला रस्त्याच्या ब्रिजवरती वगैरे अपघात होतात, त्याला LNT जबाबदार आहे का? की रस्त्याच्या शेवाळी ते कचरा काढत नाही, माती असते, त्याच्यामुळे गाडी स्लिप होते आणि त्याच्यातून लोकांची जीवितहानी होते, किती जीव गेलेले आहेत. तेवढ्यापुरतं फक्त रोडवरती बोलतात, एखाद्या मंत्र्याचं झालं तर बोलतात. चोळई ठिकाणी एवढे अपघात झाले, जेव्हा रामदास कदमाच्या मुलग्याचं ॲक्सिडेंट झालं तेव्हा लक्ष लागलं, तेव्हा काय हे ते आणून तिथं तेवढी चौकशा करायला लावले. आत्ता चौकशी करायला काय होते? जेव्हा तेवढ्यापुरतं तुम्ही करताय, कुठल्या शासकीय कर्मचाऱ्याचं किंवा मोठ्या पदाधिकाऱ्याचं झालं, कुणाला झालं तर त्रास तुम्ही हे करता आणि आम जनतेचा तुम्हाला काही चिंता नाही.